शोभा काय हे तू सांगितलेलं सामान आणलंय सगळं? मोहन, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. हा बोल ना. अरे काय आहे ना, चाळीतल्या मुलांना ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. त्यांना रात्री पण खेळायचंय. त्यासाठी ना त्यांना लाईट पाहिजे, म्हणजे ते फोकस लाईट वगैरे असतात ना, तो मी तुझ्या खिडकीवर लावणार, म्हणजे उजेड व्यवस्थित पडेल. आणि आता तुझ्या खिडकीत बसवणार म्हणजे कनेक्शन तुझ्या घरूनच घ्यायचं असं ठरलंय. का आमच्या घरात ना का दुसऱ्यांच्या घरात ना का नाही? नाही वहिनी, ते मी अंजली वहिनींच्या घरातून घेण्याचं म्हटलं होतं, पण वायर खूप मोठी लागेल. आणि माधुरी वहिनींच्या घरातून घ्यायची म्हटलं तर आणखीनच वायर लागेल रे. तेवढी वायर आपल्याकडे नाहीये ना. आणि मग आजींचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मग असं ठरलं की मोहनच्या घरातून कनेक्शन घ्यायचं. काय हरकत नाही. काय हरकत नाही? काय हरकत नाही? काय समीर भाऊजी, इतका वेळ मी आता इथे होते ना, मग मला सांगायला काय झालं होतं तुम्हाला? हा, मोहन घरचा करता पुरुष आहे ना, म्हणून त्याला विचारलं. आणि सगळ्या गोष्टीला कशाला तुम्ही परवानगी देता? आणि काय समीर भाऊजी, सगळ्यांची नावं घेतलीत ना, अंजलीचं घर, माधुरीचं घर, आजीचं घर. माझं नाव घेताना तुमच्या काय जिभेला फोड आला होता? वहिनी म्हणजे मला नाही कळलं. हे घर माझंही आहे, हे लक्षात आहे ना तुमच्या? एकट्या मोहनचं नाहीये. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. काय समीर भाऊजी, ठरलं होतं ना मोहन दादाच्या घरातून वायर घ्यायची म्हणून? होय हो, मोहन हो पण म्हणाला, शोभा वहिनी नाही म्हणाल्या. अहो बिल जास्त येईल म्हणून. अहो मग आमच्या घरातून घ्यायची ना लाईट, नाहीतर माधुरी वहिनीच्या घरातून घ्यायची. अहो अंजली वहिनी, तुमच्या घरातून कनेक्शन घ्यायला ना मोठी वायर लागेल. एवढी मोठी वायर नाहीये ना आपल्याकडे. अहो मला ताईंच्या घरातून घ्यायची ना. अहो सेम प्रॉब्लेम, खूप मोठी वायर लागणार हो. हे मोहनचं घर ना करेक्ट होतं. मी आलो हा, जरा मला हार्डवेअर मध्ये काम आहे, मी आलो. एवढं काय घ्यायचं? काय गे एवढा फापट पसारा करण्यापेक्षा सरळ विकत आणायचं ना दुकानातून. अहो वहिनी, स्वतःच्या हाताने करण्याची मजाच वेगळी. अहो तुम्हाला नाही कळणार, तेवढ्याच आमच्या घराचे पैसे वाचतात. तुमचं घर अंजे, हे आमचं घर म्हणता तुम्ही, ते तुमच्या नावावर तरी आहे का? नाही. मग असलं तुमचं घर, ते तुमच्या नवऱ्याचं घर. माझं आहे ना, हे माझ्या नावावर आहे. फरक आपलं तेच. अगं खरंच मी घरासाठी काही करत नाही का? अगं शोभी, पण त्यात एवढं चिडायला काय झालं? चिडू नये तर काय करू? फरक आपलं मोहन्याचं घर, मोहन्याचं घर. ते घर माझं पण आहे, फक्त मोहनचं नाहीये. अगो बाई, अजून तुझ्या डोक्यातून ते गेलंच नाहीये का? हा मग शोभे, हे बघ, लोक म्हणू देत हा मोन्याचं घर म्हणून, पण घर तुझ्या नावावर आहे ना. त्याने काय होतंय? हॅलो शोभा, काय ग? मोहन्या, संध्याकाळी येताना माझ्या नावाची नेमप्लेट घेऊन ये. नेमप्लेट कशाला हवे तुला? तुला काय करायचंय? घेऊन ये म्हंटल तर घेऊन ये, आजच्या आज. अगं पण शोभा, एका दिवसात नेमप्लेट बनवून मिळणं कठीण आहे. मोन्या, मला कारण सांगू नकोस हा. जर तू आज नेमप्लेट आणली नाहीस ना, तर मी माझ्या घरात पाऊल ठेवणार नाही आणि जेवणार सुद्धा नाही. ठेव बोल. अरे बापरे, आता सोबतही जेवणार नाही म्हणजे मालक बी जेवणार नाही. ही सोबत त्यांचं ना काय बी हट्ट असतात. सारखं मालकांना त्रास. सोबत त्यांचं ना काहीतरी वेगळंच असतं. दरवेळेस काहीतरी वेगळाच हट्ट असतो त्यांचा. त्यात ते मावशी मालक आहेत ना, म्हणून मी शांत बसली. तर दाराच्या पाठीच्या ऐवजी ना त्यांना सांगतो चांगलं असतं. भानू, काय झालं? अगं एवढी का रागवली? नाही काय नाही. भानू, अगं तू आम्हाला सांगू शकतेस ना. हा, आम्ही कोणाला नाही सांगणार. नाही म्हणजे तुला काही मदत हवी आहे का? हा, त्या सोबतही त्यांचं ना काहीतरी वेगळाच हट्ट असतो. आता काय हट्ट केला त्यांनी? आता म्हणतायत दारावर माझ्या नावाची पाटी हवी. काय झालं? मी मस्करी करते असं वाटतंय का? नाही भानू, तू कशाला मजाक करशील? नाही
शोभा वहिनी ना अशाच आहेत त्या. तू 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 जा, तू नको राहू. आता कळलं का मगाशी त्या आशा का बोलत होत्या? काय माझं घर आहे, माझ्या नावावर घर आहे, माझं घर आहे. मोहन तुम्ही इथे काय करताय? मोहन एक प्रॉब्लेम झालाय. पण मला असं एकटं बोलताना या लोकांनी पाहिलं ना तर इथे पण खूप प्रॉब्लेम होईल. मोहन तो नेमप्लेटचं काय करणार आहे? बघू, संध्याकाळपर्यंत प्रयत्न करतो. मी तुला मदत करू का? हो, नको नको. शोभाची इच्छा मला स्वतःलाच पूर्ण करायची. बघूया, मी करीन काहीतरी, तुम्ही नका काळजी करू. तुला माहितीये ना, जोपर्यंत नेमप्लेट लागणार नाही तोपर्यंत शोभा जेवणार नाहीये. नाही, बघूया, मी करतो प्रयत्न. आणि मला माहितीये ती जर जेवली नाही ना तर तू पण जेवणार नाही, म्हणून मी इथे आली. हो, मी काही करून आज नेमप्लेट घेऊन येतो. शोभाला असं उपाशी मी नाही बघू शकत. आणि तुला त्रास झालेला मी नाही बघू शकत. तू लवकर घरी ये आणि जेवून घे. आज बुटीक मध्ये खूप काम आहे, यायला उशीर होईल मला, पण मी प्रयत्न करतो लवकर येण्याचा. बर. शोभा, नेमप्लेट आणलीस? मला वाटलंच होतं नेमप्लेट आणली नाही. मग कशाला तोंड दाखवायला आलात? नाही की तू. शोभाताई, मालकांचं ऐकून तर घ्या. ए तू मध्ये बोल नकोस हा. अरे मास्तर, तुझी घर घेण्याची ऐपत नाहीये माहितीये मला. अरे दारावर तिच्या नावाची पाटी तरी लावायची नाहीस का? हो, पण ते मोन्या, मला तोंड दाखवू नकोस. जोपर्यंत दारावर तू नेम प्लेट लावत नाहीस ना तोपर्यंत मी घरी येणार नाही. निघितून. शोभा, ऐक माझं. बाहेर जा. ऐकून घे. बाहेर जा तुम्ही दोघं. चला बाहेर जा. शोभा, ऐकून घे. नेम प्लेट लाव आणि मग माझ्याशी बोल. नेम प्लेट, बाहेर जा. नेम प्लेट. अगं शोभा, शोभा प्लीज दार उघड, ऐकून घे माझं. काही बोलणार नाही मी तुझ्याशी. नेम प्लेट लाव तरच बोलेल. अगं पण हॅलो. हा, नाही, काय हरकत नाही. तुम्ही उद्या सकाळी आलात तरी चालेल. या. हा, उद्या सकाळी. शोभा, काल एक माणूस ही नेमप्लेट घेऊन आला होता, पण तू त्याला रागाने परत पाठवलं. मग त्यांनीच मला ही सकाळी नेमप्लेट आणून दिली पुन्हा. काय बघितली का पाटी? सौ शोभा मोहन म्हात्रे. असं कुठं असतं? आणि असं नाव कोण लिहितं? का नाही होऊ शकत? आजकाल बायका पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत ना, मग दारावर त्यांचं नाव असलं तर काय वाईट आहे? आणि मालकांचं नाव बी आहे की त्यात. हो, पण शोभा त्यांच्या नंतर आहे ना. हा, मग मागे असलं म्हणून काय झालं? नवरा बायको आहेत ना, दोघं बरोबरीने घर चालवतात. आणि शोभाताई, तुम्ही नशीबवानात, बायकोच्या नावात स्वतःचं नाव पाहणारा नवरा मिळालाय तुम्हाला. थँक्यू आणि सॉरी, उगाच तुला काल बोलले. शोभाताई, तुम्ही काल उगाच उपाशी राहिला. हो ना. काय रे मोन्या, चल आता काहीतरी नाश्ता बनव. फोडणीची पोळी बनवू? हा, घाल. सकाळी सकाळी मला शिळा खायला घाल. शोभाताई, कालपासून मालकाने बी काय खाल्लं नाहीये, डबा तसंच परत आणलाय. ए शोभे, हा हे सगळं तुझं आवरलं ना, मग ये खाली. मला पण भूक लागली, मी जाते बाई. काय रे मोन्या, तुला ही रात्री नाही सांगता आलं? उगाच तुझ्यामुळे उपाशी राहिले मी. शोभाताई, मी फोडणीची पोळी केली आहे, तुम्ही दोघांनी खाऊन घ्या आणि मग परत भांडा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.